आरसीसी नाम सुन के फ्लावर समझे क्या? आरसीसी में तो हर कोई फायर है। ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो, झुकेगा नहीं साला। या व्हिडिओत दिसणारी ही व्यक्ती दुसरी कोणी नसून हा आहे आरसीसी कोचिंग क्लासचा सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकर। 2022 मधील हा त्याचा व्हिडिओ आहे। आपल्या आरसीसी क्लासचं सोशल मीडियावर प्रमोशन करण्यासाठी मोटेगावकरनं हा व्हिडिओ तयार केला होता। आपल्या क्लासमधील विद्यार्थी किती हुशार आहेत हे ठसवण्यासाठी शिवराज मोटेगावकरनं हा व्हिडिओ तयार केला होता। पुन्हा एकदा ऐका मोटेगावकरची ही फिल्मी डायलॉगबाजी। आरसीसी नाम सुन के फ्लावर समझे क्या? आरसीसी में तो हर कोई फायर है। ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो, झुकेगा नहीं साला। शिवराज मोटेगावकरनं आरसीसी कोचिंग क्लासचं राज्यात मोठं साम्राज्य उभं केलंय। राज्यभरात त्याच्या कोचिंग क्लासेसच्या शाखा आहेत। नीट, जेईई आणि सीईटी या अत्यंत महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेत यश मिळवून देण्याची तो खात्री देत असे। त्यामुळे विद्यार्थी लाखो रुपये मोजून आरसीसी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेत असतात। याच महिन्याच्या 3 तारखेला झालेल्या नीटच्या परीक्षेनंतर शिवराज मोटेगावकरनं सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला होता। या व्हिडिओतील मोटेगावकरनं विद्यार्थ्यांना विचारलेले प्रश्न आणि विद्यार्थिनींनी दिलेली उत्तरं जरा कान देऊ नये का? नीट 2026 चा आत्ताच पेपर झाला। माझ्यासोबत तीन आत्ताच पेपर देऊन आला। आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना। तुम्ही खुश आहात आरसीसी? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू। आपल्या मॉक पेश सोपं होतं का अवघड होतं? सोपं। वा, छान। आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर। आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स, वा व्हेरी गुड। मॉक पेपर हे म्हणजे आरसीसी पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट? मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते। अच्छा अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप छान खूप छान। या व्हिडिओवरूनच लातूरमध्ये एका विद्यार्थिनीच्या पालकाने लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली आणि त्यानंतर डीवायएसपीच्या मार्गदर्शनाखाली एक टीम स्थापन करून शिवराज मोटेगावकरची चौकशी करण्यात आली। त्याचा हा व्हायरल व्हिडिओच आता शिवराज मोटेगावकरसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे। मोटेगावकरनं मॉक टेस्टमध्ये दिलेल्या 101 प्रश्नांपैकी बहुतांश प्रश्न नीट परीक्षेत आल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला होता। पण आता मोटेगावकरच्या त्या मॉक टेस्टचं पितळ उघडं पडलंय। पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं मोटेगावकरला अटक केली। पेपरफुटीतील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीच्या तो संपर्कात असल्याचं उघड झालंय। कुलकर्णीच्या माध्यमातून मोटेगावकरनं प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांना दिले होते का, याचा उलगडा आता आगामी काळात होण्याची शक्यता आहे। शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर।